योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। साधनापाद समाधी भावनार्थः क्लेशतनोकरणार्थश्च। साधनापादातील हे द्वितीय क्रमांकाचं सूत्र या ठिकाणी प्रस्तुत होतं. काल आपण पाहिलं तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. सत्य, संयम, ज्ञान हे वेगवेगळ्या प्रकारचे तप आहेत. कृस्र, चांद्रायणादी काही तप आहेत. या तपांच्या द्वारे स्वाध्याय, ओंकार, त्याचं उच्चारण किंवा मोक्ष प्राप्त करून देणारे जे काही शास्त्र आहे त्याचं अध्ययन आणि कायिक, वाचिक, मानसिक आपल्या हातून जेही काही कर्म घडतात ते सगळे कर्म ईश्वर समर्पित करून त्या संबंधाने फलाची अपेक्षा न धरणं हे ईश्वर प्रणिधान आहेत. ह्या तिन्हींना मिळून क्रिया असं म्हणतात आणि ही तिन्ही प्रकारच्या क्रिया ह्या साधना आहेत. आणि म्हणून यांचा विचार साधनापादाच्या ह्या द्वितीय श्लोकाच्या मध्ये सूत्राच्या मध्ये येतो. मग अशा प्रकारे ह्या तिन्हींचा विचार केला असताना काय फलनिष्पत्ती प्राप्त होते तर त्याचा विचार द्वितीय सूत्रामध्ये येतो. समाधी भावनार्थः क्लेशतनुकरणार्थश्च. यामध्ये समाधी भावनार्थः, समाधी शब्दाचा अर्थ संप्रज्ञात समाधी आणि भावनार्थ शब्दाचा अर्थ आहे तशा प्रकारची भावना म्हणजे उत्पत्ती. म्हणजेच संप्रज्ञात समाधीची अभिव्यक्ती आपल्याला तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्राप्त होते. आणखी दुसरं फल सांगतात क्लेशतनुकरणार्थश्च. या ठिकाणी समाधी शब्दाचा अर्थ आपण केला संप्रज्ञात समाधी, भावना शब्दाचा अर्थ केला उत्पत्ती आणि अर्थ शब्दाचा अर्थ केला प्रयोजन. क्रियायोगाचा अर्थ म्हणजे प्रयोजन काय आहे तर संप्रज्ञात समाधीची अभिव्यक्ती. त्याप्रमाणे दुसरं प्रयोजन काय आहे क्लेशतनुकरणार्थश्च. त्या ठिकाणी सुद्धा अर्थ शब्द आलेला आहे. क्लेशतनु जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे क्लेश जे आहे त्याचं तनुकरण करणं. त्याचं तनुकरण करणं म्हणजे त्याचं विरलीकरण करणं, ते कमी करणं.
हे क्रियायोगाचं मुख्य प्रयोजन आहे. ह्याप्रमाणे समाधी भावनार्थ क्लेशतनु करणार्थश्च हे सूत्र झालं. या सूत्राच्या संबंधाने जो थोडासा सूक्ष्म विचार आहे तो असा, अभ्यास या क्रियायोगाचा करणं अत्यंत आवश्यक आहे. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान यांचा अभ्यास कसा करायचा, तर निश्चयपूर्वक सह आसेव्यमानाः समाधीं भावयति. आसेव्यमानां म्हणजे अगदी प्रारंभापासून तर शेवटपर्यंत या तिन्ही साधनांचा अभ्यास सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा आसेवितो दृढभूमी या न्यायाप्रमाणे दीर्घकाल सातत्यपूर्वक आणि आदरयुक्त जर असा अभ्यास जर केला तर समाधी भावयती, समाधीं भावयती, संप्रज्ञात समाधी त्याची उत्पत्ती होते. संप्रज्ञात समाधीची उत्पत्ती होते असं म्हणण्याचा अर्थ मध्ये काही सूत्र घ्यावे लागेल. जर ह्या अभ्यास जर केला तर आपल्याला वैराग्य उत्पन्न होईल. दृष्टानुश्रविक विषय वितृष्णशी वशिकार संज्ञक वैराग्य हे वैराग्य उत्पन्न होईल. त्या वैराग्याच्या नंतर तत्परम पुरुषख्यातिर गुणवैतृष्ण्यम, त्यानंतर गुणांच्या विषयी वैराग्य आणि विषयांच्या विषयी वैराग्य, या दोन्ही प्रकारचं वैराग्य हळूहळू विकसित झालं की मग ही समाधी आपल्या जीवनामध्ये यायला लागते. हे मधले सूत्र घेणं अत्यंत आवश्यक आहे. आसेव्यमानं समाधी भावयती, त्याप्रमाणे क्लेशांश्च तनु करोति, त्याप्रमाणे हे क्लेशांचं हळूहळू सामर्थ्य हे कमी होतं. ह्याप्रमाणे प्रतनु करोति प्रतनुकृतात, अशा प्रकारचं क्लेशांचं कमीकरण झालं असताना हळूहळू पुढे काय होतं, प्रसंख्याग्निना म्हणजे विवेक ख्यातिरूपी अग्नी, या विवेकरूपी ख्यातिरूपी अग्नीमध्ये हे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष हे जे काही क्लेश आहेत, हे क्लेश कसे होतात म्हटले, दग्ध बीजान कल्पान, ज्याप्रमाणे अग्नीमध्ये बीज भाजले असताना त्यातून अंकुर उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे ह्या क्रियायोगाचा अभ्यास केला असताना समाधीची उत्पत्ती आणि त्याप्रमाणे क्लेशांचं तनुकरण हे झालं. म्हणून जीवनाचं असंप्रज्ञात आणि निर्बीज समाधी लगेच प्राप्त होते असं नाही, तर त्याकरता विवेक ख्यातीची निर्मिती होणं आवश्यक आहे. म्हणून विवेक ख्याती असं म्हणताना पुरुषापेक्षा ही प्रकृती भिन्न आहे, अशा प्रकृती पुरुषाचं भेदज्ञान, मी चेतन तत्व आहे, प्रकृती ही जड आहे, अशा प्रकारचं जर ज्ञान झालं तर त्या ज्ञानाच्या द्वारे हे पंचक्लेश दग्ध बीजवत होतात. म्हणजे त्या बीजाला भाजल्यानंतर जसा अंकुर उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे हे क्लेश पुन्हा नवीन क्लेश निर्माण करत नाही. म्हणून याकरता अप्रसव धर्मिणा असं म्हटलं आहे. म्हणजे पुन्हा त्यातून कार्य उत्पन्न होत नाही. आणि असं कार्य उत्पन्न न झाल्यामुळे पुरुष ख्यातीची ही निर्मिती होते आणि सूक्ष्मातून सूक्ष्म असणाऱ्या तत्वाचं ज्ञान प्राप्त होणारी प्रज्ञा त्यातून उदयाला येते आणि त्या प्रकृतीचं जे मुख्य कार्य आहे ते म्हणजे भोग आणि अपवर्ग देणं. अर्थात त्या पुरुषाला भोग दिल्यानंतर पुन्हा आपापलं कार्य प्रयोजन पूर्ण झालं की सगळे कार्य कारणामध्ये लीन होणं, याला प्रतिप्रसव असं म्हणतात. हा प्रतिप्रसव निर्माण झाला की सगळे प्रयोजन संपल्यानंतर पुन्हा हे सत्वगुण, रजगुण, तमोगुण आणि ह्या सगळ्या अविद्यादी पंचक्लेश हे पुन्हा आपल्या मूळ कारणामध्ये प्रकृतीमध्ये लीन होतात आणि अशा प्रकारची ही सिद्धी ह्या अभ्यास ह्या 3 क्रियायोगांचा केल्यानंतर प्राप्त होतो. हे सगळं झाल्यानंतर मग आता अविद्या, अस्मिता हे क्लेश आहे तरी किती, त्याचा उल्लेख करताना अथ ते क्लेशहा के, ते क्लेश किती आहे आणि किती प्रकारचे आहेत, कोणते आहे आणि किती प्रकारचे आहे हे सांगण्याकरता पुढचं सूत्र येतं.
अविद्या अस्मिता रागद्वेष अभिनिवेशः पंचक्लेशाः. अर्थात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हेच पंचक्लेश आहेत. आणि ह्या पंचक्लेशाच्या निवृत्तीसाठी ईश्वर प्रणिधान हे सुद्धा सांगितलं आहे. तप सांगितलं आहे, स्वाध्याय सांगितला आहे. तर ईश्वर प्रणिधान सांगण्याचं कारण क्लेश कर्म विपाका शैल परामृष्ट पुरुष विशेष ईश्वरा अशी सूत्र आपल्याला समाधीपादामध्ये गेलं आहे. परमात्मा कसा आहे? क्लेश कर्म विपाक आशय यांच्यापासून पूर्णपणे अपरामृष्ट म्हणजे अस्पर्शित आहे, यापेक्षा भिन्न आहे, याच्यापेक्षा अतीत आहे. मग असं असल्यामुळे जो या क्लेशांच्या अतीत आहे त्याचीच जर प्रार्थना केली तर तो आपल्याला या क्लेशांच्या पासून दूर करू शकतो. याप्रमाणे क्रियायोग, त्याचप्रमाणे क्लेशांचं तनुकरण आणि समाधीची उत्पत्ती हा एक प्रकारचा त्रिकोण आहे. या क्रियायोगाच्या द्वारे पहिल्यांदा क्लेशाचं तनुकरण होतं आणि क्लेशांचं तनुकरण झालं की मग असंप्रज्ञात समाधी, संप्रज्ञात समाधी आणि पुढे मग असंप्रज्ञात समाधीचा विस्तार होत जातो. म्हणजे ह्या त्रिकोण हे एकमेकाला साह्यभूत आहे, एकमेकाला सहयोगी आहेत. म्हणून तिन्हीच्या एकाच्या द्वारे दुसरा, दुसऱ्याच्या द्वारे तिसरा असा हा ट्रँगल पूर्ण होतो ह्या त्रिकोणाचा. क्रियायोग, क्लेश तनुकरण आणि समाधीची उत्पत्ती. यानंतर क्रियायोग हा पहिल्यांदा आहे, तनुकरण क्लेश तनुकरण हे दुसऱ्यांदा आहे आणि समाधी भावनार्थ हे तिसऱ्यांदा आहे. जरी सुरुवातीला अभ्यासाच्या भूमिकेतनं क्लेश तनुकरणार्थ समाधी भावनार्थ हा क्लेश तनुकरणार्थश्च असं सूत्र असलं, परंतु विचारवंतांनी भाष्यकर्त्यांनी सांगितलं की हा शब्दक्रम जरी असला तरी अर्थक्रम करण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा क्लेश तनुकरण घ्यायचं आणि नंतर मग समाधी भावनार्थ, दुःखाची निवृत्ती आणि मग सुखाची प्राप्ती असा दोघांच्या मधला हा ससंबंध लक्षात घेतला असताना मग आता हे जे पंचक्लेश तुम्ही सांगितले त्यांचे नावं काय आणि ते किती आहेत हे सांगण्याकरता अविद्या अस्मिता रागद्वेष अभिनिवेश पंचक्लेशाः या ठिकाणी पंच शब्दाचा विचार केला असताना क्लेश फक्त 5च आहे, 4 पण नाही आणि 6 पण नाही. जगातल्या सगळ्या दुःखांचं एकदम शास्त्र पद्धतीनुसार सिस्टमॅटिकरित्या क्लेश हे 5च आहे. त्यांची संख्या 4ही होऊ शकत नाही, त्यांची संख्या 6ही होऊ शकत नाही. क्लेशा हा इति याप्रमाणे 5च आहे. पण क्लेश शब्दाचा अर्थ एका वाक्यात सांगा असं कोणी जर विचारलं तर सांगतात विपर्यय हा इत्यर्थ. हे 5 क्लेश म्हणजे विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञान आहे. हे सूत्र आपल्याला एक येऊन गेलं. विपर्यय मिथ्या ज्ञानम अतद्रुह प्रतिष्ठाम. विपर्यय म्हणजे मिथ्या ज्ञानम आणि मिथ्या ज्ञान म्हणजे की जो पदार्थ जिथे नाही तो पदार्थ त्या ठिकाणी भासणे, याला अतद्रुप प्रतिष्ठम असं म्हणतात. त्या ठिकाणी आहे दोरी पण दिसतो आपल्याला सर्प. सर्प पाहायला गेलो त्या ठिकाणी सर्प न दिसता दोरी दिसते. म्हणजे जी वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ती वस्तू नसताना दुसरीच वस्तू आपल्या ठिकाणी भासणे, याला विपर्यय ज्ञान असं म्हणतात, त्याला मिथ्या ज्ञान म्हणतात. थोडक्यात पंचक्लेश म्हणजे मिथ्या ज्ञान, खोटं ज्ञान, भ्रमज्ञान, जे की आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरत आहे. मग असे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे शरीर उत्पन्न होण्याच्या अगोदर ते नसतं का? हो, हे पंचक्लेश अगोदर सुद्धा असतात, पण ते अत्यंत सूक्ष्म अवस्थेमध्ये असतात. एकदा की आपल्याला हे शरीर मिळालं की मग आयुष्य आणि भोग हे एकत्रित भेटत असतात. ज्याप्रमाणे थंडीच्या काळामध्ये बर्फ हा गोठलेला असतो पण उष्णता प्राप्त झाली की तो वितळतो, त्याप्रमाणे हे शरीर मिळालं की या शरीराच्या बरोबरच अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश हे कार्यान्वित होतात, क्रिया करायला लागतात. आणि म्हणून त्यांना असं म्हटलंय स्यंद्यमानाः. ज्याप्रमाणे बर्फ वितळल्यानंतर त्याचं पाणी व्हायला लागतं त्याप्रमाणे हे जे काही पंचक्लेश आहे
हे शरीर भेटण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला सूक्ष्म अवस्थेमध्ये ते असतात. पण शरीर मिळाल्याबरोबर अविद्या, त्यातून मग अस्मिता, मग राग, मग द्वेष, अभिनिवेश, एकाच्या पोटातून दुसरा, दुसऱ्याच्या पोटातून तिसरा, तिसऱ्याच्या पोटातून चौथा, असं एकमेकाला उत्पन्न करणारे आणि त्यांचा कार्यप्रवाह नदीच्या पाण्याप्रमाणे व्हायला लागतो. म्हणून स्यंद्यमानाः गुणाधिकारं दृढयन्ति. हे गुण जे आहेत ते 4-5 प्रकारचं कार्य करतात. त्यापैकी पहिलं आहे स्यंद्यमानाः गुणाधिकारं दृढयन्ति. एकदा की मनुष्याला शरीर प्राप्त झालं की हे गुण स्यंद्यमान आपल्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायला लागतात आणि गुणाधिकारं दृढयन्ति. ते आपापले गुण कार्याच्या रूपानं दृढ करायला लागतात. म्हणजे अविद्या असली की मग त्यातून अस्मिता उत्पन्न होते. अस्मितेतून राग, रागातून द्वेष, द्वेषातून अभिनिवेश असे, आणि अविद्या त्यातले जे काही कार्य आहेत ते सुद्धा वाढायला लागतात. म्हणून गुणाधिकारं दृढयन्ति, आपल्या गुणांची वृद्धी करतात. हे पहिलं कारण. आणि परिणामं अवस्थापयन्ति. परिणामं अवस्थापयन्ति, आपले जे गुण आहे त्या गुणांचं जे कार्य आहे त्या कार्यांची अवस्थापयन्ति, त्या कार्याची व्यवस्थापना म्हणजे मांडणी भक्कम आपल्या शरीरामध्ये करतात. एकदा की अविद्येचे आपल्याला ह्या पंचक्लेशांचे व्याख्या आपण पाहणार आहोत. त्याचे एक एक कार्य आपल्या शरीरामध्ये इतकं दृढ व्हायला लागतं की हे शरीर म्हणजे मी आणि मी म्हणजे शरीर, या शरीराचा आणि माझा आणि माझा आणि शरीराचा कायमस्वरूपी संबंध राहावा, अशा प्रकारचा जो अभिनिवेश आहे. म्हणजे अभिनिवेशाचं कार्य काय असेल तर ते म्हणजे तादात्म्य, आसक्ती निर्माण होणं. याप्रमाणे याचा जो परिणाम आहे की मी कधीही मरू नये, मी कायम असावं, अर्थात ह्या गुणांचा परिणाम अवस्थापयन्ति. ते जे पंचक्लेश आहे आपल्या परिणामांची प्रतिष्ठापना या शरीराच्या मध्ये भलभक्कम करतात. म्हणजे पहिल्यांदा गुणाधिकारं दृढयन्ति हा पहिला युक्तिवाद. दुसरा आहे परिणामं अवस्थापयन्ति आणि तिसरा आहे कार्यकारणश्रोताः उन्नमयन्ति. अर्थात कार्यकारण जो संबंध आहे तो सुद्धा वाढवतात. जसं की प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, आणि मग पुढे सुख, दुःख, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे आपल्या जीवनामध्ये सारखे वाढत जातात. एका विषयातून दुसऱ्या विषयात, दुसऱ्या विषयातून तिसऱ्या विषयामध्ये, अशामध्ये कार्यकारण संबंध हा वृद्धिंगत होत जातो. किंवा दुसरा अर्थ जर घेतला तर कार्य म्हणजे शरीर आणि करण म्हणजे इंद्रिय, यांच्यामध्ये एकमेकाचा संबंध हा सारखा वाढत जातो. इंद्रिय आपल्या विषयामध्ये प्रवृत्त करतात आणि ते इंद्रिय पुन्हा आपल्या ह्या शरीरामध्ये विषय वासना आणतात. अर्थात ह्या कार्यकारणातला संबंध सारखा वाढत जातो. त्याप्रमाणे पुढचं एक कार्य आहे परस्परानुग्रह तंत्री भूत्वा. हे जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आहे ते एकमेकाला सहकारी करणारे आहेत, परस्पर अनुग्रह करणारे आहेत. म्हणजे अविद्या असेल तरच अस्मिता तयार होते, आणि अस्मिता असेल म्हणजे मी शरीर असेल तर मग रागद्वेष तयार होतात. रागद्वेषाच्यामुळे पुन्हा अस्मिता आणि अस्मितेच्यामुळे पुन्हा अविद्या. म्हणजे अविद्या ही पुढच्या कार्यांना कारणीभूत होते, तर पुढचे कार्य पुन्हा अविद्येला पुष्ट करतात. असं हे एकमेकाला सहकारी करणारे हे पंचक्लेश आहेत. म्हणून यांच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे की हे परस्पर अनुग्रह तंत्री भूत्वा, हे एकमेकाला सहकार्य करणारे आहेत. आणि शेवटचं आहे कर्मविपाकम अभिनिर्भरन्ति. कर्मविपाकम, माणसाच्या आयुष्यामध्ये जाती, आयु आणि भोग याला कर्मविपाक असं म्हणतात. कर्माचा विपाक म्हणजे कर्माचा परिणाम काय आहे? जाती. जातीमध्ये पुन्हा आयुष्य आणि आयुष्यामध्ये भोग. जन्माला आल्यानंतर त्याचं आयुष्य किती असणार, त्याचा सुखदुःखाचा भोग किती असणार, हे सगळं कोण निश्चित करतं? तर हे पंचक्लेश. म्हणून कर्मविपाकम अभिनिर्हरन्ति इति, या प्रकारचे हे पंचक्लेश अशा 5 गोष्टी करतात. पहिल्यांदा
संध्यमानाम गुणाधिकाराम दृढयंती. आपल्या शरीराच्या मध्ये ते कार्यान्वित होऊन गुणांचा अधिकार वाढवतात. परिणामम अवस्थापयंती. आपापले जे काही गुण आहे त्या गुणांचा जो परिणाम आहे तो परिणामाची प्रतिष्ठापना आपल्या शरीरामध्ये करतात. कार्यकारण स्रोतम उन्नमयंती. अर्थात प्रकृतीपासून तर अहंकार आणि पंचविषयांपर्यंत जाऊन आपल्याला नवीन नवीन विषय आपल्या शरीराच्या मध्ये हे कार्यकारण संबंधाने वाढवत असतात. आणि हे पंचक्लेश अविद्यापासून अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे मागून कारणीभूत ठरतात. आणि पुढून सुद्धा अभिनिवेशाच्यामुळे द्वेष वाढतो, द्वेषाच्यामुळे राग वाढतो, रागाच्यामुळे अस्मिता आणि अस्मितेच्यामुळे पुन्हा अविद्या ही पुष्ट होते. अर्थात हे एकमेकाला सहकारी करणारे आहेत. आणि कर्मविपाकम अभिनिर्हरंती. त्याप्रमाणे जाती आयुष्य भोग हे पुन्हा पुन्हा आपल्या शरीरामध्ये वाढवणारे आहे. आणि म्हणून अनंत सृष्टीचं जन्म मृत्यूचं चक्र याला कारणीभूत हे पंचक्लेश असल्यामुळे, सगळ्यात अनर्थकारी असल्यामुळे यांचा विचार पतंजली महर्षींनी खूप सूक्ष्मतेने विचार केला. आणि म्हणून अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश, पंचक्लेशाः त्याचा एकेकाची व्याख्या ही पुढच्यापासून सूत्रापासून, चौथ्या सूत्रापासून सुरुवात होते. तो आपण क्रमशः विचार उद्यापासून करूया. तूर्त ह्या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.